स्वार्थासाठी चालत्या गाडीत बसणारे अनेक नेते कार्यकर्ते आपण पाहिले आहेत, परंतु सत्तेच्या विरोधात जाऊन जनतेची कामे करण्याची धमक असणारे कार्यकर्ते नेते अनेक पक्षात आजही आपणास पाहावयास मिळतात। त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी या गावातील युवा नेतृत्व। रुपेश राठोड यांनी स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर खचून न जाता जनतेच्या गावकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा त्याच जोमाने पक्षाचे काम सुरूच ठेवले। शासकीय आदेशानुसार स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती शासकीय स्तरावर करण्याचे आदेश निघाले। त्याच आदेशाचे पालन करत झिरपूरवाडी ग्रामपंचायत आणि मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अजितदादा पवार यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली। यावेळी या जयंती सोहळ्याला माजी सरपंच दादाराव राठोड, प्रशासक तथा माजी सरपंच पुरुषोत्तम कुडवे, राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभाग यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष रुपेश राठोड तसेच ग्रामसेवक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। तर चला पाहूयात हा जयंतीचा एक सोहळा। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती शासनाच्या परिपत्रकानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय झिरपूरवाडी आणि प्राथमिक मराठी शाळा झिरपूरवाडी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन करून त्या ठिकाणी आपण सर्वांनी विनम्र अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे अजितदादांच्या कार्याचा जर थोडासा उल्लेख आपण जर या ठिकाणी केला, आपल्या गावातील सर्वांचे परिचित रुपेशभाऊ राठोड हे अनेक वर्षापासून अजितदादा यांच्या संपर्कातनी त्यांच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत होते। काम करत असताना आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यातील सुद्धा छोटे मोठे कामं अजितदादांच्या संपर्कात असल्यामुळं त्या ठिकाणी झाले पाहिजे। त्याच सांगत असताना आज आपल्या ग्रामपंचायत झिरपूरवाडीमध्ये गावामध्ये आदिवासी विकास विभाग प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा केला। त्या ठिकाणी 1 कोटीचं पत्र त्या ठिकाणी मागं आपण सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा उल्लेख केला होता, तसं पत्र आपल्याला मंजूर झालं।
परंतु आपल्या गावामध्ये थोडी जागेची अडचण असल्यामुळं 5 ते 6 हजार स्क्वेअर फूट त्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध पाहिजे. ती जर जागा उपलब्ध झाली निश्चितच भव्य असं सभागृह मंगल कार्यालय त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्या गावामध्ये संख्येनं आदिवासी हे बहुसंख्या असल्यामुळं त्या ठिकाणी पाठपुरावा करून 5 ते 6 लाखाचा निधी बिरसा मुंडाचं सौंदर्यीकरण जे आपण सगळ्यांनीच प्रयत्न करून असं सुंदर असं बिरसा मुंडाचं स्मारक आपल्या या गावामध्ये आपण उभारलं. त्याचं सौंदर्यीकरण त्या ठिकाणी मग स्टाईल असेल, काचेचा विषय असेल किंवा आपलं गट्टू वावाचा विषय असेल, हे सुद्धा सौंदर्यीकरण होणार आहे. खऱ्या अर्थानं अशा नेत्यासोबत काम करत असताना आज दुःखही तेवढंच होते की या कमी वयामध्ये आज हा नेता आपल्या महाराष्ट्रातून गेलेला आहे. त्याचमुळं आपल्या सर्वांच्या साक्षीने मी पुण्याच्या एकदा ग्रामपंचायत झिरपुरवाडीच्या वतीनं विनम्र अभिवादन या ठिकाणी कार्यक्रमात सगळेजण आलात. त्यांचं मी सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो. ग्रामपंचायत झिरपुरवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झिरपुरवाडी या संयुक्त विद्यमानाने आज आपण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या गावकरी मंडळी तसेच या ठिकाणी जमलेले आपले गावचे प्रशासक, ग्रामपंचायत आपले ग्रामसेवक तथा सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं मी शब्दसुमनाने शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि पुनश्च एकदा अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करून माझी शब्दांना पूर्ण करतो. आज आपल्या झिरपुरवाडी गावामध्ये माननीय सर्वांचे लाडके दादा, सर्व महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शासकीय परिपत्रकानुसार आज जो आपण कार्यक्रम राबवणार होतो आणि राबविलेला आहे, त्यानिमित्ताने आज रोजी आपण ग्रामपंचायत झिरपुरवाडी आणि प्राथमिक मराठी शाळा झिरपुरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप आणि पुस्तकाचा संच वाटप तसेच वृक्षारोपण इत्यादी विविध कार्यक्रम उपक्रम आपण राबवणार आहोत आणि यानंतर सुद्धा आपण राबवणार आहोत. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.